श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारा अमृत कथा भाग 2. संकटात स्वामींची कृपा कशी मिळते. श्री स्वामी समर्थ. एक छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थांचा नसीम भक्त होता. रोज पहाटे उठून स्वामींचे नामस्मरण केल्याशिवाय तो कोणतेही काम करत नसे. एक वर्ष पाऊसच पडला नाही. शेत वाळून गेले, कर्ज वाढले, घरात धान्य संपले. गावातील लोक त्याला म्हणू लागले, आता तुझा स्वामी तुला कसा वाचवणार. गोविंद मात्र शांतपणे म्हणाला, संकट मोठे असले तरी माझे स्वामी त्याहून मोठे आहेत. त्या रात्री त्याने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली, स्वामी माझा विश्वास कधीही ढळू देऊ नका, मार्ग तुम्हीच दाखवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा शेतात गेला. तेथे त्याला एक वृद्ध गृहस्थ भेटले. त्यांनी त्याला कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची माहिती सांगितली. मेहनत करण्याचा सल्लाही दिला. गोविंदने तो सल्ला मांडला. काही दिवसांनी पाऊस पडला, पीक चांगले आले, त्याचे कर्ज फिटले, घरात पुन्हा आनंद नांदू लागले. गोविंदला समजले की स्वामी नेहमी चमत्कार करूनच मदत करत नाहीत. अनेकदा ते योग्य माणूस, योग्य विचार किंवा योग्य संधी आपल्या आयुष्यात पाठवतात. कथेचा बोध. संकटे आली म्हणून श्रद्धा सोडू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. योग्य वेळी स्वामींची कृपा नक्की प्राप्त होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांच्या अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा भेटू. जय जय श्री स्वामी समर्थ.